Hello students, welcome to the YouTube channel of Infinity Engineering Academy. In this 9th session of this formula revision series, we are going to discuss the important formulas related to the buckling of a column chapter. तर या कॉलम मध्ये काही लिमिटेडच फॉर्म्युले आहेत, बट त्यावर सुद्धा मॅक्झिमम क्वेश्चन जे आहेत ते मॅक्झिमम क्वेश्चन्स या सगळ्या ज्या काही डायरेक्ट रिक्रुटमेंटच्या एक्झाम्स आहेत त्यामध्ये बरेचसे क्वेश्चन्स या बकलिंग ऑफ कॉलमवर तुम्हाला बघायला मिळतील. तर तेच फॉर्म्युले आपण डिस्कस करणार आहोत. इम्पॉर्टंट काही टेबल्स आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत आणि त्याच्याशी रिलेटेड एमसीक्यू जे आहेत ते एमसीक्यूज आपण या सेशनमध्ये सॉल्व्ह करणार आहोत. तर स्टार्ट करूयात पहिल्या फॉर्म्युल्यापासून, जो काही अगदी स्टँडर्ड फॉर्म्युला आहे तुमचा या चॅप्टर मधला. तर तो आहे तुमच्या क्रिपलिंग लोडसाठी. तर क्रिपलिंग लोडचा फॉर्म्युला हा स्टँडर्ड फॉर्म्युला लक्षात ठेवा. यावरच सगळे बाकीचे फॉर्म्युले तुमचे तयार झालेले आहेत. फर्स्ट इम्पॉर्टंट जो फॉर्म्युला आहे इथं मी लिहितो परत एकदा. सो क्रिपलिंग लोड और युलर्स लोड इज इक्वल्स टू पाय स्क्वेअर डिवायडेड बाय यल इक्विव्हॅलेंट किंवा इफेक्टिव्ह आणि EI. हा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. हा जो फॉर्म्युला आहे हा युलर्स थेरीनुसार आलेला फॉर्म्युला आहे. कॉलम मध्ये जे दोन टाइप्स येतात, शॉर्ट कॉलम आणि लॉंग कॉलम, त्यापैकी जे लॉंग कॉलम्स आहेत त्या लॉंग कॉलमसाठीच फक्त हा फॉर्म्युला ऍप्लिकेबल असतो. असे काही थेरॉटिकल क्वेश्चन सुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकतात. मग या केसमध्ये आणखी एक टर्म येते तुमची स्लेंडरनेस रेशो. कुठल्याही मेंबरचा एखादा कॉलम आहे तर त्या कॉलमच्या डायमेन्शन्सवर डिपेंड असणारा एक महत्त्वाचा फॅक्टर म्हणजेच स्लेंडरनेस रेशो. तर हा स्लेंडरनेस रेशो काय असतो याचा एक सेकंड फॉर्म्युला मी पहिल्यांदा स्लेंडरनेस रेशोचा लिहितो इथं. सो LE डिवायडेड बाय के म्हणजेच असते रेडियस ऑफ गायरेशन आणि रेडियस ऑफ गायरेशनचा परत एक फॉर्म्युला तुमचा तयार होतो स्क्वेअर रूट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया डिवायडेड बाय E. तर असे तुमचे हे काही फॉर्म्युले तयार होतात. मग हे जर मला स्लेंडरनेस रेशो मध्ये जर फॉर्म्युला पाहिजे असेल तर या केसमध्ये हा जो फॉर्म्युला आहे हा असा तयार होतो P डिवायडेड बाय A इज इक्वल्स टू पाय स्क्वेअर इंटू E डिवायडेड बाय लॅम्डा स्क्वेअर. P डिवायडेड बाय A म्हणजेच फोर्स डिवायडेड बाय एरिया, जे आपण पहिल्या चॅप्टर मध्ये बघितलेलं होतं, आपण ज्याला आपण स्ट्रेस असं म्हणतो. त्यामुळं हे युलरची क्रिटिकल स्ट्रेससाठी हा फॉर्म्युला तुमचा तयार होतो. मोस्ट ऑफ दी टाइम्स ह्याच एका फॉर्म्युल्यावर क्वेश्चन्स तुम्हाला विचारण्यात आलेले आहेत, बट काही एक्झाम मध्ये तुम्हाला स्लेंडरनेस रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी सुद्धा फॉर्म्युले जे आहे ते फॉर्म्युले विचारण्यात आलेले आहेत. मग त्या केसमध्ये तुम्हाला जे काय कॉलमचा शेप दिलेला आहे त्या शेपनुसार तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया कसा कॅल्क्युलेट करायचा, जे आपण बेंडिंग स्ट्रेसेस मध्ये सुद्धा बघितलं होतं. तर त्यावरून सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करावं लागेल. जर तुमची रेक्टँग्युलर असेल तर BD क्यूब डिवायडेड बाय 12, जर सर्क्युलर शेप दिला असेल तर पाय डिवायडेड बाय 64 T⁴. असे फॉर्म्युलांचा यूज करून तुम्हाला पहिल्यांदा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करून घ्यावं लागेल आणि एरियाचा त्या पर्टिक्युलर शेपसाठी परत तुम्हाला त्या एरियानं त्याला डिवाइड करावं लागेल. असं केल्यानंतर तुम्हाला हे रेडियस ऑफ गायरेशन मिळेल आणि त्यानंतर मग तुम्हाला स्लेंडरनेस रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी जी काय लेंथ दिलेली आहे त्या लेंथला तुम्हाला या रेडियस ऑफ गायरेशनने डिवाइड करावं लागेल. तर असे सुद्धा या फॉर्म्युल्यावर सुद्धा क्वेश्चन जे आहेत ते क्वेश्चन्स तुम्हाला विचारण्यात आलेले आहेत. त्यानंतर ह्या स्टँडर्ड 4 कंडिशन्स आहेत त्यावरच मॅक्झिमम क्वेश्चन्स तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे हे जे काय फॅक्टर्स आहेत ते फॅक्टर्स नीट समजून घ्या. कॉलमच्या ज्या काय एंड कंडिशन्स आहेत त्यानुसार हे फॉर्म्युले आलेले आहेत. सगळ्यात बेसिक जी कंडिशन आहे ती आहे बोथ एंड्स आर हिंज्ड. सगळ्यात बेसिक जी कंडिशन आहे ती आहे बोथ एंड्स आर हिंज्ड. जर कॉलमचे दोन्ही सुद्धा एंड जर हिंज्ड सपोर्ट असेल दोन्ही एंडला, तर त्या केसमध्ये त्या कॉलमची जी काय लेंथ असेल, म्हणजे जर मी इथून लेंथ कन्सिडर केली, ही जी काय लेंथ आहे ही लेंथ आणि इफेक्टिव्ह लेंथ ही दोन्ही सुद्धा काय राहते, सेम राहते. ही बेसिक तुमची अगदी कंपॅरिझन करण्यासाठी जी स्टँडर्ड केस आहे ती ही आहे बोथ एंड्स आर हिंज्ड. म्हणजे जी कॉलमची अनसपोर्टेड लेंथ आहे तीच तुमची इफेक्टिव्ह लेंथ किंवा इक्विव्हॅलेंट लेंथ या केसमध्ये असणार आहे. बट जर तुम्ही काही हे असे 3 चेंजेस केले, पहिल्यापासून बघूयात आपण. जर या साईडला बघा, जर फिक्स्ड सपोर्ट असेल आणि या साईडला मात्र हिंज्ड सपोर्ट असेल तर हीच व्हॅल्यू काय राहते तुमची L डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2. कारण काय होतं इथं जे आहे जेव्हा तुमचं या केसमध्ये बकलिंग होणार आहे तेव्हा हे बकलिंग असं काहीतरी होतं. इथं फिक्स्ड सपोर्ट असल्यामुळं इथं डायरेक्टली जे आहे हे रोटेशन पॉसिबल नसतं, हे रोटेशन इथं होत नाही. त्यामुळे तुम्हाला लेंथ कन्सिडर करताना ही इतकीच करावी लागते. म्हणजे जी ओरिजिनल लेंथ होती L त्याला काय केलं स्क्वेअर रूट ऑफ 2 ने डिवाइड केल्यानंतर ही इतकी इफेक्टिव्ह लेंथ येते. बोथ एंड फिक्स्ड असल्यानंतर काय होईल बघा, हे अशा काहीतरी असेल, हे असं काहीतरी असेल. म्हणजे तुम्हाला ही इतकीच लेंथ कन्सिडर करायची आहे जी इफेक्टिव्ह असेल, जी असणार आहे तुमची L डिवायडेड बाय 2, जी असणार आहे तुमची L डिवायडेड बाय 2. इथं तर ही टोटल जे पूर्णपणे हे असं झालेलं आहे त्यामुळे हे ॲज इट इज जी टोटल लेंथ आहे ती कन्सिडर केलेली आहे आपण. इथं जे आहे
हे असं काहीतरी होतं आणि या साईडला हे इमॅजिनरी असं काहीतरी होतं आणि हे जोडल्यानंतर हे टोटल जे ह्या साईडला यल ह्या साईडला यल अशा पद्धतीने हे 2L जे आहे हे एका साईडला जर फिक्स्ड सपोर्ट असेल आणि दुसऱ्या साईडला जर फ्री सपोर्ट असेल तर या केसमध्ये 2L ही तुमची इफेक्टिव्ह लेंथ असणार आहे. म्हणजेच बघा सगळ्यात जास्त जी इफेक्टिव्ह लेंथ आलेली आहे ती इथं आलेली आहे आणि सगळ्यात मिनिमम जी इफेक्टिव्ह लेंथ आहे ती बोथ एंड हिंज फिक्स्ड साठी जी आहे ही सगळ्यात मिनिमम लेंथ आलेली आहे तुमची इफेक्टिव्ह. तर हे टेबल तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. या टेबलवरच मॅक्झिमम क्वेश्चन्स आता तुमचे तयार होतात. बघा ह्या टेबलनुसार जर आपल्याला आता क्रिपलिंग लोड्स कॅल्क्युलेट करायचे असतील तर क्रिपलिंग लोडचा स्टँडर्ड फॉर्म्युला काय होता आपला पाय स्क्वेअर डिवायडेड बाय LE स्क्वेअर EI. म्हणजे हा EI तर असेलच बट ह्या LE ची व्हॅल्यू इथं पुट करायची आहे. मग इथं LE स्क्वेअर काय येईल बघा LE चा स्क्वेअर काय असेल हे जे काय दिलेलं आहे L स्क्वेअर डिवायडेड बाय 2 असेल. मग ही व्हॅल्यू जर मी इथं पुट केली तर इथं क्रिपलिंग लोडचा फॉर्म्युला काय येईल बघा 2 इंटू पाय स्क्वेअर डिवायडेड बाय L स्क्वेअर इंटू EI. तर हा ही फॉर्म्युला तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. परत याचा जर मी इथं जर स्क्वेअर केला LE स्क्वेअरचा तर हे असेल L बाय 4. मग ही व्हॅल्यू जर मी इथं पुट केली तर हेच आन्सर काय येईल बघा 4 इंटू पाय स्क्वेअर डिवायडेड बाय L स्क्वेअर इंटू EI. हे झालं दोन्ही जर सपोर्ट फिक्स्ड असतील तर इथं ॲज इट इज राहील Lच आहे म्हणजे LE स्क्वेअर जो आहे हा L स्क्वेअरच राहील. त्यामुळे इथं काही चेंज होणार नाही. पाय स्क्वेअर डिवायडेड बाय L स्क्वेअर EI आज ॲज इट इज इथं राहिलेलं आहे. आणि इथं काय असेल बघा आता LE स्क्वेअर म्हणजेच काय 2 स्क्वेअर म्हणजेच काय असेल 4L स्क्वेअर. हे डायरेक्टली जर मी इथं पुट केलं तर हा फॉर्म्युला काय येईल बघा पाय स्क्वेअर डिवायडेड बाय 4 इंटू L स्क्वेअर EI. तर हे अशा पद्धतीनं तुमचे क्रिपलिंग लोडचे सुद्धा फॉर्म्युले जे आहेत हे फॉर्म्युले तयार झालेले आहेत. मग क्रिपलिंग लोड जर बघितला तर कोणत्या कंडिशनसाठी मॅक्झिमम आहे बघा ही जी कंडिशन आहे बोथ एंड फिक्स्ड अशी त्या केसमध्ये क्रिपलिंग लोडची व्हॅल्यू जी आहे ही मॅक्झिमम राहिलेली आहे. आणि सगळ्यात मिनिमम कुठं राहिलेलं आहे बघा वन एंड इज फिक्स्ड अँड अदर एंड इज फ्री जे आहे या केसमध्ये पाय स्क्वेअर डिवायडेड बाय 4L स्क्वेअर EI ही व्हॅल्यू मिनिमम राहिलेली आहे. मग जर जी मगाशी स्टँडर्ड केस सांगितली होती जी बेसिक कंडिशन सांगितली होती त्याच्यासोबत जर कंपॅरिझन करायचं झालं म्हणजेच थोडक्यात बोथ एंड हिंज्ड सोबत जर कंपॅरिझन करायचं असेल तर ही जी काय स्ट्रेंथ आलेली आहे किंवा हे जे काय लोड आलेला आहे हा 2 टाइम्स आलेला आहे. हा जो लोड आहे हा किती आहे बघा 4 टाइम्स आलेला आहे. त्यानंतर हा डायरेक्टली स्टँडर्ड केस आपण बेस कंडिशन कन्सिडर केलेली आहे आणि हे जे आहे हे 1/4 टाइम्स आलेलं आहे. तर ह्या फॅक्टर्सवर सुद्धा क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतील. रेशोवर क्वेश्चन विचारले जाऊ शकतील. पण नेहमी ह्याच्यासोबतच कंपॅरिझन विचारतील असं नाही. या दोघांचं कंपॅरिझन विचारतील ह्या दोघांचं कंपॅरिझन विचारतील ह्या केसचं आणि ह्या केसचं विचारतील. म्हणजे अशा कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला कंपॅरिझन बेस्ड क्वेश्चन जे आहेत ते विचारले जाऊ शकतात. त्यामुळे पूर्ण ह्या चॅप्टरमधला हा जो टेबल आहे हा टेबल खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे हे जे फॉर्म्युले जे आहेत ते फॉर्म्युले तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहेत. आता हे जे सगळे फॉर्म्युले जे आहेत हे लॉंग कॉलमसाठी होते. मग नेहमीच शॉर्ट कॉलम नेहमीच लॉंग कॉलम असेल असं नाही. काही सिच्युएशनमध्ये शॉर्ट कॉलम सुद्धा येईल. मग या शॉर्ट कॉलम असू दे किंवा लॉंग कॉलम असू दे ह्यासाठी दुसरी जी सेकंड जी थिअरी आहे त्याला नाव देण्यात आलेलं आहे रँकाइन्स फॉर्म्युला किंवा रँकाइन्स थिअरी. यामध्ये जर तुम्हाला लोड कॅल्क्युलेट करायचा असेल बाय युझिंग रँकाइन्स थिअरी तर हा जो फॉर्म्युला आहे फर्स्ट फॉर्म्युला जो आहे हा इम्पॉर्टंट आहे. या केसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे बघा 1 डिवायडेड बाय PR म्हणजेच काय 1 डिवायडेड बाय PR म्हणजेच काय असणार आहे तुमचं जे काय रँकाइन्समुळे जे काय तुम्ही लोड कॅल्क्युलेट करत आहात तो आहे इज इक्वल्स टू 1 डिवायडेड बाय PC म्हणजे क्रशिंग वाला जो लोड आहे तो आणि 1 डिवायडेड बाय PE म्हणजे जो मगाशी आपण क्रिपलिंग लोड कॅल्क्युलेट केला बाय युझिंग युलर्स फॉर्म्युला तो इथं असणार आहे. मग ह्यालाच काही वेळेला काय केलं जातं हाच फॉर्म्युला असा लिहिला जातो बघा PR. इथं काय केलं जातं ह्याला मल्टिप्लाय करायचं आहे PE त्यानंतर ह्याला मल्टिप्लाय करायचं आहे प्लस PC आणि डिवायडेड बाय ह्याला करत असताना जे आपल्याला ब्रॅकेट सेम करण्यासाठी जे काय डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी PC इंटू PE असा हा फॉर्म्युला तयार होईल. म्हणजेच PR साठी जर आपण रेसिप्रोकल घेतलं इथं जर अशा पद्धतीनं रेसिप्रोकल घेतलं तर हा फॉर्म्युला काय येईल बघा PC PE डिवायडेड बाय काय असेल PE प्लस PC. तर हे अशा पद्धतीनं तुमचा रँकाइनसाठीचा जो फॉर्म्युला आहे हा तयार होत आहे. हा सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. ह्यावर सुद्धा काही न्यूमेरिकल एक्झाम्पल्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. यामध्येच एक कॉन्स्टंटचा यूज करून रँकाइन्स कॉन्स्टंटचा यूज करून जर फॉर्म्युला विचारला तर हा सेकंड फॉर्म्युला सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. दॅट इज A इंटू सिग्मा C डिवायडेड बाय 1 प्लस A लॅम्बडा स्क्वेअर. मग या केसमध्ये रँकाइन्स कॉन्स्टंट काय आहे रँकाइन कॉन्स्टंटची व्हॅल्यू जी आहे ही सिग्मा स्क्वेअर डिवायडेड बाय पाय स्क्वेअर इंटू E. हा सुद्धा फॉर्म्युला तुम्हाला डायरेक्टली फॉर्म्युला बेस्ड एखाद्या वेळेस क्वेश्चन
क्वेश्चन जो आहे हा क्वेश्चन तुमचा यामध्ये तयार होऊ शकतो. त्याचबरोबर हे मटेरियलशी रिलेटेड तुम्हाला एक फॅक्च्युअल डेटामध्ये रँकाइन्स कॉन्स्टंटचे जे काही व्हॅल्यूज आहेत ह्या विचारले जाऊ शकतात. तर हाही टेबल एक तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. नेक्स्ट आता ह्या कॉलमशीच रिलेटेड तुम्हाला एक इसेंट्रिसिटीशी रिलेटेड किंवा बेंडिंग स्ट्रेसेसशी रिलेटेड आणखी एक फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे की या कॉलमचं डिझाईन करत असताना आपल्याला नेहमी कॉलम जे आहे हा कॉम्प्रेशनमध्ये स्ट्रॉंग आहे, टेन्शनमध्ये वीक आहे. मग कॉलममध्ये जर टेन्साईल स्ट्रेसेस डेव्हलप झाला किंवा टेन्शन जर डेव्हलप झालं तर त्यामध्ये डायरेक्टली फेल्युअर होऊ शकतं, टेन्साईल क्रॅक्स येऊ शकतात. हे अवॉइड करण्यासाठी आपल्याला इसेंट्रिसिटीच्या व्हॅल्यूला लिमिटेशन द्यावं लागतं, जेणेकरून तुमच्या कॉलममध्ये फक्त कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेसच डेव्हलप होतील. बरोबर आहे. तर ह्या ईच्या व्हॅल्यूवर तुम्हाला क्वेश्चन विचारतात. तर हे डिपेंड राहतं तुमच्या शेपवर. जर तुमचा रेक्टँग्युलर शेप असेल तर हा जो काय झोन दिलेला आहे हा काय रोम्बोस शेप दिसत आहे किंवा डायमंड शेप दिसत आहे तुम्हाला, जो या साईडला B/3 आणि या साईडला D/3, म्हणजेच याला मिडल थर्ड रूल असंही म्हणतात. म्हणजे जर 3 पार्ट मी याचे केले रेक्टँग्युलरचे तर त्याच्या मिडल पार्टमध्येच तुम्हाला लोड जो आहे हा अप्लाय करायचा आहे. तर ही जे काय आहे कोअर ऑफ दी सेक्शन असं म्हणतात, किंवा ह्याला कर्न ऑफ द सेक्शन असंही म्हणतात. तर तुम्हाला ही साईड विचारतील, B/3 वाली साईड विचारतील किंवा D/3 विचारतील किंवा ई ची व्हॅल्यू विचारतील. तर ई ची जी व्हॅल्यू आहे ही ई ची व्हॅल्यू असते तुमची म्हणजे हाफ ऑफ B/3 म्हणजेच B/6 किंवा D/6. ही इतकी लिमिटेशन जे आहे इतकं लिमिटेशन तुमच्या ई साठी दिलेलं आहे. रेक्टँग्युलर सेक्शन असेल तर. हे जर स्क्वेअर सेक्शन असेल तर दोन्ही साईड सेम राहतील, त्यामुळे तुमचं इथं B आणि D दोन्ही पण सेम राहतील, त्यामुळे सेमच राहील. B/3 म्हणा किंवा D/3 म्हणा, ही कोअरची साईज आली. आणि जर तुम्हाला इसेंट्रिसिटी विचारली तर परत एकदा B/6 असेल किंवा D/6 असेल. आता ह्या साईड्स सेम असल्यामुळं हा शेप डायमंड सारखा असतो, बट हा पूर्णपणे स्क्वेअर असेल, कारण इथं ही साईड सेम राहील. इथं ही आणि ही साईड सेमच असायला पाहिजे असं नाही, कारण हा रेक्टँग्युलर होता, बट इथं ह्या चारही साईडच्या इथं सेम राहील, म्हणजेच हा शेप कसा राहील स्क्वेअर. कोणत्या सेक्शनसाठी? स्क्वेअर सेक्शनसाठी. त्यानंतर सॉलिड सर्क्युलर सेक्शनसाठी जो शेप आहे हा सर्क्युलर राहतो. याची जर तुम्हाला डायमीटर विचारली तर D/4 असेल आणि इसेंट्रिसिटी जर विचारली तर परत एकदा D/8. आणि हा जो आहे क्वार्टरचा जो काही मिडल क्वार्टर जो आहे हा मिडल क्वार्टरचा रूल असणार आहे, कारण याला 4 पार्ट्स मध्ये डिवाइड करावं लागेल आणि सेंट्रल पार्ट मध्ये तुम्हाला काय करावं लागेल, लोड जो आहे हा लोड अप्लाय करावा लागेल. कशासाठी? टेन्शन अवॉइड करण्यासाठी. तर इथं सुद्धा शेप तुमचा सर्क्युलरच आलेला आहे. आणि हॉलो सिलेंड्रिकल किंवा हॉलो सर्क्युलर सेक्शन असेल तर त्यामध्ये सुद्धा सर्क्युलरच असेल, बट त्यामध्ये हा फॉर्म्युला लक्षात ठेवा डायमीटरचा. कॅपिटल D² म्हणजेच आउटर डायमीटर स्क्वेअर प्लस स्मॉल D² म्हणजेच इनर डायमीटर स्क्वेअर डिवायडेड बाय 4 × D. तर हे फॉर्म्युला सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहेत. तर हे इतके फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत तुमच्या बकलिंग ऑफ अ कॉलमशी रिलेटेड. हिची फॉर्म्युला लिस्ट तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे. सगळ्या ज्या काही कंडिशन्स आहेत ह्या तोंडपाठ असणं गरजेचं आहे. आता आपण याच्याशी रिलेटेड काही MCQs आहेत, सिंपल लेवलचे आहेत, काही हायर लेवलचे क्वेश्चन्स आहेत. हे दोन्ही टाईपचे क्वेश्चन जे आहेत ते फॉर्म्युला बेस्ड सगळे क्वेश्चन जे आहेत हे आपण इथं डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेला आहे. स्लेंडरनेस रेशो ऑफ अ 5 मीटर लॉंग, तुम्हाला लेंथ दिलेली आहे, हिंज्ड ॲट बोथ एंड्स अँड हॅव्हिंग सर्क्युलर क्रॉस सेक्शन विथ डायमीटर. इथं तुम्हाला डायमीटर दिलेली आहे. आता इथं सेंटीमीटर आहे तर हे सुद्धा आपल्याला सेंटीमीटर मध्ये घ्यावं लागेल किंवा मीटर मध्ये सगळ्या व्हॅल्यूज घ्याव्या लागतील. बट पहिल्यांदा आपल्याला आता फॉर्म्युला माहित पाहिजे. स्लेंडरनेस रेशोचा फॉर्म्युला होता L/K, म्हणजे पहिल्यांदा K कॅल्क्युलेट करावं लागेल. K ची जो फॉर्म्युला आहे तो आहे I/, एरिया. सर्क्युलर सेक्शनचा I चा जो फॉर्म्युला आहे तो π/64 D⁴ आहे आणि एरिया जो आहे तो आहे π/4 × D². आता इथं हा पाय कॅन्सल होईल, हा पाय कॅन्सल होईल. इथं बघा D² कॅन्सल झाला, इथं राहिले फक्त D². म्हणजेच इथं काय राहिले आता हे 4 आणि 64, म्हणजे इथं जे आहे आन्सर जे आहे तुमचं D² / 16 असं आलेलं आहे, कारण ह्या 4 ला इथं आपण कॅन्सल करून 16 लिहू शकतो. याचं स्क्वेअर रूट घेतल्यानंतर आपल्याला K ची व्हॅल्यू डायरेक्टली लक्षात येईल. D/4 इतकी ही तुमच्या K ची व्हॅल्यू आलेली आहे. मग D किती दिलेला आहे तुम्हाला? 16 दिलेला आहे. त्यामुळे इथं 16/4 केल्यानंतर 4 सेंटीमीटर ही कशाची व्हॅल्यू आलेली आहे? तुमच्या K ची व्हॅल्यू आलेली आहे. बट आपल्याला विचारलेलं K आहे का? नाही. आपल्याला काय विचारलेलं आहे? लॅम्डा. सो लॅम्डा काय येईल? 5 मीटरच्या ऐवजी मला किती लिहावं लागेल? 500 सेंटीमीटर मध्ये, कारण एकच युनिट असलं पाहिजे. सो 4 न डिवाइड केल्यानंतर हे जे आन्सर आहे हे आन्सर येणार आहे तुमचं 125. तर असे काही क्वेश्चन्स तुम्हाला या स्लेंडरनेस रेशोवर
विचारले जाऊ शकतात. फॉर्म्युला माहित असेल तर तुम्ही हे इझिली सॉल्व्ह करू शकता. मग तुमचा इथं आणखी एक फॉर्म्युला तयार झाला बघा, रेडियस ऑफ गायरेशन फॉर द सर्क्युलर सेक्शन काय येईल तुमचा, सिम्पली d/4. म्हणजे दरवेळेला हे सॉल्व्ह करत बसायची गरज नाही. आणखी एक ॲडिशनल फॉर्म्युला इथं तुमचा तयार झालेला आहे. रेडियस ऑफ अ गायरेशन फॉर अ सर्क्युलर सेक्शन विल बी इक्वल्स टू डायमीटर डिवायडेड बाय 4. डायमीटर डिवायडेड बाय 4. तर हा एक नवीन फॉर्म्युला तुमचा इथं तयार होऊ शकतो. तर हा फॉर्म्युला सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. द क्रिटिकल लोड ऑफ अ पिन जॉइंटेड कॉलम इज एक्सप्रेस्ड बाय. तर पिन जॉइंटेड म्हणजेच काय असेल, हिंज जॉईंट जे आपण मगाशी म्हणलं मी, हिंज्ड जे दोन्ही साईडला जे सपोर्ट्स होते, हिंज्ड कनेक्शन्स होतं, त्याच्याशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे. जर पिन जॉइंटेड कॉलम असेल तर आपली स्टँडर्ड केस होती π² डिवायडेड बाय L² इंटू EI. तर कोणत्या ऑप्शन मध्ये आहे, सिम्पली पहिल्याच ऑप्शन मध्ये आहे. सो π² डिवायडेड बाय L² इंटू EI हा फॉर्म्युला या केसमध्ये करेक्ट आलेला आहे. नेक्स्ट, व्हॉट इज द क्रिटिकल लोड व्हॅल्यू ऑफ अ कॉलम विथ वन एंड फिक्स्ड अँड अदर एंड हिंज्ड. आता इथं मात्र आपल्याला फॉर्म्युला मी मगाशी तयार केलेला आहे बघा. वन एंड फिक्स्ड असेल आणि दुसरा जर तुमचा हिंज्ड असेल तर 2 टाइम्स न व्हॅल्यू जी आहे ही इन्क्रीज होत होती. म्हणजेच 2π² EI डिवायडेड बाय L² हे आन्सर असणार आहे तुमचं या क्वेश्चन साठी करेक्ट. सो नेक्स्ट वन बघूयात. A column has both end fixed if its equivalent length is a capital L and actual length is a L, then equivalent length will be. तर इथं काय दिलेलं आहे बघा तुम्हाला, कंडिशन कुठली दिलेली आहे, बोथ एंड फिक्स्ड दिलेली आहे. बोथ एंड फिक्स्ड साठी इक्विव्हॅलेंट लेंथचा फॉर्म्युला काय होता, L डिवायडेड बाय 2 होता. म्हणजेच कुठला असेल बघा या केसमध्ये इक्विव्हॅलेंट लेंथचा जो फॉर्म्युला आहे तो सिम्पली काय येईल, L डिवायडेड बाय 2 हा तुमचा फॉर्म्युला येणार आहे. कारण का इथं काय म्हणलेलं आहे, बोथ एंड फिक्स्ड म्हणलेलं आहे. मग अशी डायग्राम सुद्धा तुम्हाला मी ड्रॉ करून सांगितली होती, त्यानुसार L/2 हा ऑप्शन इथं करेक्ट आलेला आहे. नेक्स्ट वन, द इक्विव्हॅलेंट लेंथ ऑफ अ कॉलम ऑफ अ लेंथ कॅपिटल L हॅव्हिंग बोथ द एंड्स हिंज्ड इज. तर आता बोथ द साइड हिंज्ड साठी काय सांगितलं होतं बघा, टेबलमध्ये बघा तुम्ही लिहिलेले आहेत व्हॅल्यूज. बोथ द एंड हिंज्ड साठी सिम्पली काही चेंज नव्हता, जी काय ऍक्च्युअल लेंथ आहे तीच तुमची इफेक्टिव्ह लेंथ असणार आहे. त्यामुळे आन्सर बी जे आहे हे करेक्ट असेल. नेक्स्ट वन बघूयात आता क्वेश्चन. द रेशो ऑफ अ क्रिपलिंग लोड्स ऑफ अ कॉलम हॅव्हिंग बोथ द एंड फिक्स्ड टू द कॉलम हॅव्हिंग बोथ द एंड हिंज्ड. मग आता इथं बघा तुम्हाला रेशो विचारलेला आहे, त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला लिहिलं होतं बघा की जर आपण बोथ साइड हिंज्ड सोबत जर आपण कंपॅरिझन केलं तर क्रिपलिंग लोडच्या व्हॅल्यूज किती टाइम्स न इन्क्रीज होत आहेत हे आपण ऑलरेडी मी तुम्हाला मगाशी त्या टेबलमध्ये सांगितलं होतं. तर हे परत एकदा सांगतो बघा, जर बोथ एंड हिंज्डला जर आपण स्टँडर्ड केस कन्सिडर केली तर त्या केसमध्ये जेव्हा तुमचे दोन्ही एंड आपण फिक्स्ड करतो तेव्हा क्रिपलिंग व्हॅल्यू जी आहे ही 4 टाइम्सने इन्क्रीज होते. एका साईडला फिक्स्ड असेल, एका साईडला हिंज असेल तर हीच व्हॅल्यू 2 टाइम्सने इन्क्रीज होते. आणि एका साईडला फिक्स्ड असेल आणि दुसऱ्या साईडला जर फ्री असेल तर ही जी व्हॅल्यू आहे ही 4 टाइम्सनं कमी होते. आता इथं दिलेलं आहे या केसमध्ये बोथ एंड्स आर फिक्स्ड, यासाठी 4 टाइम्सनं व्हॅल्यू इन्क्रीज झाली होती. म्हणजेच रेशो काय येईल, 4 डिवायडेड बाय 1. म्हणजेच थोडक्यात रेशो काय राहील, 4 हा तुमचा रेशो राहणार आहे. नेक्स्ट वन बघूयात. द फ्लेक्झरल रिजिडिटी ऑफ अ कॉलम हुज लेंथ इज L अँड लोडेड एंड इज फ्री इज EI, द क्रिटिकल लोड विल बी. परत एकदा सिम्पली द लोड साठी फॉर्म्युला विचारलेला आहे आणि तुम्हाला असं सांगितलेलं आहे की एक एंड जो आहे हा एक एंड तुमचा डायरेक्टली फ्री आहे. मग जेव्हा आपला एक एंड फ्री होता तेव्हा ही जी व्हॅल्यू होती क्रिपलिंग लोडची, जर बोथ एंड हिंज्ड असेल याच्यासोबत जर आपण कम्पेअर केलं तर ही व्हॅल्यू 4 टाइम्सनं कमी होती, म्हणजे 1/4 टाइम्स होती. म्हणजे स्टँडर्ड जो फॉर्म्युला आहे आपला π² इंटू EI डिवायडेड बाय L², तर त्या केसमध्ये 4 जो आहे हा डिनॉमिनेटर मध्ये राहील. सो ऑप्शन बी जो आहे, ऑप्शन बी तुमचा इथं करेक्ट असणार आहे. नेक्स्ट वन, अ कॉलम ऑफ अ लेंथ इज वन एंड फिक्स्ड अँड अदर पिन जॉइंटेड. म्हणजे एका साईडला काय आहे तुमचा फिक्स्ड आहे आणि एका साईडला काय आहे, हिंज सपोर्ट आहे. इट्स इक्विव्हॅलेंट लेंथ विल बी इक्वल्स टू, याची इक्विव्हॅलेंट लेंथ काय होती, L डिवायडेड बाय √2 होती. पण डायरेक्ट असा तर ऑप्शन दिलेला नाही. मग आपल्याला माहित आहे √2 म्हणजेच काय असतं, 1.414 असतं आणि 1 डिवायडेड बाय 1.414 म्हणजेच काय राहतं तुमचं 0.707 L हे राहतं. त्यामुळे इथं ऑप्शन डी जो आहे, ऑप्शन डी तुमचा या केसमध्ये करेक्ट आलेला आहे. नेक्स्ट वन, व्हेन बोथ एंड्स ऑफ अ कॉलम आर फिक्स्ड द क्रिपलिंग लोड इज F. तुम्हाला काय सांगितलेलं बघा, जेव्हा दोन्ही एंड्स जे आहेत हे फिक्स्ड आहेत
तेव्हा क्रिपलिंग लोड किती आहे तुमचा F आहे. इफ वन एंड ऑफ द कॉलम इज अ फिक्स्ड अँड अदर इज फ्री. आता मात्र काय केलेलं तुम्ही, म्हणजे बघा पहिली जी कंडिशन आहे ही अशी दिलेली आहे की दोन्ही साईडला जे आहे ते फिक्स्ड होतं. त्यावेळेला आपल्याला माहित आहे व्हॅल्यू जी आहे ही 4 पाय स्क्वेअर डिवायडेड बाय एल स्क्वेअर ई आय राहते, हे आपल्याला माहित आहे. त्यानंतर काय सांगितलं बघा, दुसऱ्या कंडिशन मध्ये इथं काय केलं, एक साइड फिक्स्ड ठेवली आणि दुसरी जी आहे फ्री ठेवली. यामध्ये काय होतं, पाय स्क्वेअर डिवायडेड बाय 4 एल स्क्वेअर ई आय असा फॉर्म्युला आला होता. मग तुम्हाला काय विचारलेलं आहे की याला जर एफ म्हणलं असेल ह्या पार्टला, तर ही जी व्हॅल्यू आहे किती राहील. सपोज जस्ट फॉर एक्झाम्पल ह्या पूर्ण पार्टला मी 100 अज्यूम करतो, म्हणजे इथं किती राहिलं, हे 100 मल्टिप्लाइड बाय 400 आलेला आहे इथं, बरोबर आहे. एफ ची व्हॅल्यू आली 400. आता इथं हा जर पार्ट माझा टोटल मी 100 अज्यूम केला, तर 100 डिवायडेड बाय 4 काय येईल बघा, 100 डिवायडेड बाय 4 ही किती आलं 25. म्हणजे थोडक्यात तुम्हाला ह्या दोघांमधला रिलेशन जर कॅल्क्युलेट करायचं झालं तर 25 म्हणजेच काय असेल, एफ डिवायडेड बाय 16 राहील. सो ऑप्शन सी विल बी करेक्ट. किंवा सिम्पली इथं तुम्हाला हे जर असं अवघड वाटत असेल तर इथं काय राहील, 4 इंटू ह्या कॉन्स्टंटला मी सी अज्यूम करतो डिवायडेड बाय सी डिवायडेड बाय 4. म्हणजे हा सी कॉन्स्टंट होता तो कॅन्सल झाला, हा 4 वर गेला इथं, म्हणजे हे परत 16 आलं. म्हणजे 16 न काय करावं लागणार आहे, तुमची व्हॅल्यू जी आहे इकडची ग्रेटर होती आणि इकडची 16 न काय राहणार आहे, 16 टाइम्स न कमी राहणार आहे. सो दॅट्स वाय ऑप्शन सी इज करेक्ट हियर. नेक्स्ट वन, विच इसेंट्रिक लोड इफ प्लेस्ड विदिन द सेंट्रल कोर शोन इन द फिगर बिलो डज नॉट प्रोड्यूस टेन्शन इन द कॉलम क्रॉस सेक्शन. म्हणजे थोडक्यात तुम्हाला कोअरचा तुम्हाला डायग्राम विचारलेली आहे, कर्नची डायग्राम विचारलेली आहे थोडक्यात तुम्हाला. तर आपल्याला माहित होतं की रेक्टँग्युलर सेक्शन मध्ये हे रॉम्बोज शेप तुमचा करेक्ट होता, म्हणजे हा इनकरेक्ट आहे, हा इनकरेक्ट आहे, ह्या दोघांमध्ये तुम्हाला बघायचं आहे. आता तर या केसमध्ये बघूयात आता की इथून हे टोटल डिस्टन्स जे आहे ते आपल्याला माहित होतं b/3 होतं आणि इथून जे आहे हे b/6 होतं. बट इथं तुम्हाला देताना डायग्राम मध्ये हे टोटल b/6 म्हणलेलं आहे, विच इज इनकरेक्ट. हे बरोबर आहे b/3, हे बरोबर आहे d/3. त्यामुळे ऑप्शन डी जो आहे हा ऑप्शन डी तुमचा इथं करेक्ट आलेला आहे. त्यासाठी तुम्हाला हे कोअर किंवा कर्नशी रिलेटेड जे काही गोष्टी आहेत ह्या माहित असणं गरजेच्या आहेत. तसाच आणखी एक क्वेश्चन काय विचारलेला आहे बघा, अ शॉर्ट कॉलम ऑफ अ सिमेट्रिक क्रॉस सेक्शन मेड ऑफ अ ब्रिटल मटेरियल इज सब्जेक्टेड टू एन इसेंट्रिक वर्टिकल लोड P ॲट एन इसेंट्रिसिटी E टू अवॉइड टेन्साइल स्ट्रेस. परत इथं काय करायचं आहे तुम्हाला, टेन्साइल स्ट्रेसला अवॉइड करायचं आहे. इन द शॉर्ट कॉलम द इसेंट्रिसिटी E शुड बी लेस दॅन ऑर इक्वल्स टू. तर इथं माहिती आहे आपल्याला, आता फक्त आपल्याला इसेंट्रिसिटी विचारलेली आहे. तर इसेंट्रिसिटीसाठी काय फॉर्म्युला होता आपल्याला, इथं एच दिलेला आहे, किंवा डी देतील किंवा बी देतील. तर हे h/6 असेल किंवा b/6 असेल किंवा d/6 असेल. तर इथं काय असणार आहे तुमचं, हे h/6 जे आहे हा ऑप्शन तुमचा या केसमध्ये करेक्ट आलेला आहे. Then next one, effective length of a compression member with one end fixed and other end free is. तर या केस मध्ये आता काय असणार आहे बघा, जर एका साइडला फिक्स्ड असेल आणि दुसऱ्या साइडला जर फ्री असेल तर सिंपली काय होतं, हे 2 × L होतं. डायरेक्टली काय होतं तुमचं, हे 2 × L. सो ऑप्शन डी इज करेक्ट हियर. देन नेक्स्ट वन, फॉर अ सर्क्युलर कॉलम विथ अ डायमीटर D subjected to a compressive load W ॲट अन इसेंट्रिसिटी E. इथं काय विचारलेलं बघा, आता तुम्हाला डायमीटर ऑफ अ कोअर विचारलेला आहे. इसेंट्रिसिटी आणि डायमीटर ऑफ अ कोअर ह्यामध्ये डिफरंट आहे. जर तुम्हाला इसेंट्रिसिटी विचारली असती तर इसेंट्रिसिटी काय आली असती, d/8. तुम्हाला डायमीटर ऑफ द कोअर विचारलेले आहे, त्यामुळे या साईडचं हे d/8 आणि ह्या साईडचं d/8 मिळून ही डायमीटर येते तुमची d/4. सो ऑप्शन सी इज अ करेक्ट हियर. सो दॅट्स वाय ऑप्शन सी इज अ करेक्ट हियर. तर हे अशा पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला बकलिंग ऑफ अ कॉलम वर विचारले जाऊ शकतात. तर त्याच्यासाठी तुम्हाला हे बकलिंग ऑफ कॉलमचे सगळे इम्पॉर्टंट फॉर्म्युले, इम्पॉर्टंट कंडिशन्स, इम्पॉर्टंट एंड कंडिशन्स तुम्हाला माहित असणं गरजेचे आहेत. ह्या जर तुम्हाला व्यवस्थितरित्या समजल्या असतील तर बकलिंग ऑफ कॉलम वरचे कितीही हायर लेवलचे क्वेश्चन्स असे येऊ देत, तुम्ही ते इझिली सॉल्व्ह करू शकता. तर हेच आपण ह्या 9th सेशन मध्ये बघितलेलं आहे. आता लास्ट सेशन मध्ये आपण स्लोप आणि डिफ्लेक्शनशी रिलेटेड जे काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत ते डिस्कस करणार आहोत. थँक्यू.